नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 14 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला येणाऱ्या तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारले जाऊ शकतात। ओके, तर आजचा पहिला प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता देश झोपेच्या आजारापासून मुक्त होणारा 10वा देश बनला आहे? तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए केनिया। तर केनिया हा देश नुकताच झोपेच्या आजारापासून मुक्त होणारा 10वा देश बनला आहे। ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षांवर बंदी घातली आहे? ओके, तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी माथेरान। ओके, तर माथेरान हे जे हिल स्टेशन आहे याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे। ओके, तर लक्षात ठेवा। आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 3। चला बघा, बाज नख नावाची ड्रोन विरोधी प्रणाली नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ओके, तर बाज नख ही जी ड्रोन विरोधी प्रणाली आहे ती नुकतीच पंजाब सरकारने सुरू केली आहे। ओके, तर पंजाब राज्याने ही योजना सुरू केली आहे। ओके, ज्याचं नाव आहे बाज नख। ओके, तर उत्तर असेल ए। चला आपण पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 4 आहे, अगल विलाकू नावाची योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अगल विलाकू ही नावाची योजना जी आहे ती नुकतीच तमिळनाडू सरकारने सुरू केली आहे। ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन सी तमिळनाडू। चला विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 5 आहे, 8 ऑगस्ट रोजी सरकारी ई मार्केट प्लेसने कोणता स्थापना दिवस साजरा केला? ओके, तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी 9वा। ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असेल 9वा। ओके, तर सरकारी ई मार्केट प्लेस जे आहे ओके त्याने 9वा स्थापना दिवस साजरा केला आहे। ओके, तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणाची नियुक्ती रिलायन्स इंडस्ट्रीच्या कार्यकारी संचालकपदी करण्यात आली आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए अनंत अंबानी। ओके, तर अनंत अंबानीची नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीच्या कार्यकारी संचालकपदी म्हणजेच CEO पदी निवड करण्यात आली आहे। ओके, तर पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। चला प्रश्न क्रमांक 7 आहे, ऑगस्ट 2025मध्ये जागतिक अवयवदान दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी 13 ऑगस्ट। ओके, तर 13 ऑगस्ट रोजी दरवर्षी आपण जागतिक अवयवदान दिवस साजरा करतो। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताला पाहुणा म्हणून निवडण्यात आलेल्या 38वा बोगोटा पुस्तक मेळ्याचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन सी कंबोडिया। तर कंबोडियामध्ये नुकतेच भारताला पाहुणा म्हणून निवडण्यात आले आहे। कोणत्या कार्यक्रमामध्ये? तर त्याचं नाव आहे बोगोटा पुस्तक मेळावा। ओके, तर बोगोटा पुस्तक मेळावा जो आहे त्यामध्ये भारताला पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे। ओके, आणि या मेळाव्याचे आयोजन केले आहे कंबोडिया या देशामध्ये। ओके, चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 9 आहे, आशिया सर्फिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये पुरुषांच्या खुल्या स्पर्धेत त्यांचे पदक जिंकून खालीलपैकी कोणत्या भारतीय सर्फरने इतिहास रचला आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन बी रमेश बुद्धिहाळ। ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असेल। ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 10 आहे,
बघा, जागतिक सिंह दिवस कधी साजरा केला जातो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आपण जागतिक सिंह दिवस आहे तो 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ओके, तर 10 ऑगस्ट याचं उत्तर असेल. ओके, चला पाहूयात आपण थोडीशी माहिती या दिवसाबद्दल. बघा, हा दिवस जो आहे तो साजरा करण्यामागचा उद्देश जो आहे तो म्हणजे जगातील सिंहाचे संवर्धन करणे, त्यांच्या कमी होत असलेल्या संख्येबाबत जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे हा आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.